तर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातले सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। केजरीवाल यांच्या सरकारला छेद मिळालेला आहे। केजरीवाल यांची मोठी हार या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि चौथा निकाल दिल्ली विधानसभेचा आता हाती आलेला आहे। दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये वीरेंद्र सिंग कडियान हे आता विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पाहायला मिळते। आम आदमी पक्षाला जरासा दिलासा, कारण आणखीन एक उमेदवार त्यांचा या ठिकाणी विजय होत असल्याचं पाहायला मिळते। दिल्ली विधानसभेचा हा चौथा निकाल हाती आलेला आहे। आम आदमी पक्षाला आता कुठेतरी दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या फळीतल्या नेत्यांची जरी हार झालेली असली तरी अनेक काही उमेदवार आहेत की जे आता निवडून येत असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली कॅन्टोन्मेंट हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि यामध्ये आता वीरेंद्र सिंग हे विजय होत असल्याचं पाहायला मिळतंय। आम आदमी पक्षाला जरासा दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेतच। मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर हा मुद्दा उपस्थित झालेला होता की निवडणूक आयोगाची कार्यप्रणालीवर तुम्ही आक्षेप घेतलेला होता, आरोप केलेला होता। भारतीय जनता पक्षाची निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली ही बी टीम आहे असं तुम्ही थेट म्हणतायत। हो, मी अगदी जबाबदारीने बोलतोय आणि ह्या निवडणूक म्हणजे राजकीय कार्यकर्त्याबरोबरच भारतातली जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा एक अभ्यासक म्हणून गेले अनेक वर्ष मी काम करतोय, अभ्यास करतोय आणि निवडणूक आयोगाची जी पब्लिक डोमेनमध्ये जी माहिती उपलब्ध आहे किंवा म्हणजे इलेक्शन कोड ऑफ कंडक्टचं जी काही मॅन्युअल्स आहेत किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट जे भारताचं म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी निवडणुका कंडक्ट केल्या पाहिजेत याचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळते की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्याच्या कलम 59 कलम 61 कॅपिटल ए आणि सेक्शन 100 ह्या 3 कलमांमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आणि ती जर पब्लिक डोमेनमध्ये आली, तुम्हाला सांगितलं तुम्हाला धक्का बसेल, ती म्हणजे देशामध्ये इन अन एक्सेप्शनल सिच्युएशन ओनली EVM मशीनचा वापर केला जाऊ शकतो। भारतीय निवडणूक आयोगाने जर त्यांना EVM मशीन कुठे वापरायची असेल तर त्यांनी त्या प्रत्येक स्पेसिफिक मतदारसंघामध्ये कारणासहित नोटिफिकेशन काढायचं असतं। मी असं म्हणेन की दिल्लीमधल्या 70 किंवा महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये EVMचा जर वापर केला असेल तर काय अशी सिच्युएशन होती सगळीकडे तुम्ही EVMचा वापर केला, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नोटिफिकेशन काढलेलं का, हा दुसरा मुद्दा आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टनुसार जी काही प्रोसिजर आहे निवडणूक कंडक्ट करायची त्या प्रोसिजरनुसार त्यांनी निवडणूक राबवली पाहिजे। दुर्दैवाने हरियाणाच्या निवडणुकीच्या नंतर तिकडचे एक वकील आहेत ॲडव्होकेट मेहमूद प्राचा म्हणून सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी आहे ना त्या पूर्ण प्रक्रियेचे फुटेज मागवले, कशा पद्धतीने निवडणूक राबवली हे कसं कळणार आपल्याला। CCTV कॅमेरा असेल किंवा व्हिडिओग्राफी जी असेल ती म्हणा किंवा 17C फॉर्म असेल किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या, तर त्याला निवडणूक आयोगाने नकार दिला आणि मग हायकोर्टाला निर्णय द्यावा लागला निवडणूक आयोगाला, म्हणजे जजमेंट आहे त्याचं की तुम्ही ही सगळी उपलब्ध माहिती कशा पद्धतीने निवडणूक कंडक्ट करता ती तुम्ही उपलब्ध करून द्या। तर हरियाणाचं जे जजमेंट आलं 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीच्या अधिवेशनामध्ये कायदा पारित केला की जनतेला फक्त स्पेसिफिक माहितीच मिळेल। निवडणूक आयोग कोणाला उत्तरदायित्व आहे, घटनेचं 324 आणि 329 कलमानुसार निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व हे ह्या देशातल्या जनतेप्रती आहे। अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या आणि आमच्या करातनं जे काही उत्पन्न मिळतं त्याच्यातनं ह्यांचा पगार मिळतो, पगार चालू असतो। मग त्यांनी ही माहिती जनतेला का उपलब्ध करून देऊ नये, तर ही व्हिडिओग्राफी जर उपलब्ध झाली तर हरियाणामध्ये सुद्धा 18 कॅन्डिडेट्स हे त्यांनी इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे, याची आता सुनावणी चालू आहे। आणि म्हणून मी इलेक्शन कमिशन बायस्ड आहे किंवा भाजपची बी टीम म्हणून काम करते असं का म्हटलं, आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची निवडणूक झालेली आहे ना, त्या निवडणुकीच्या नंतर जो उमेदवार असतो त्याला निवडणूक प्रक्रियेबद्दल जर आक्षेप असेल तर इलेक्शन पिटिशन त्याने निवडणुकीच्या निकालाच्या नंतर 45 दिवसाच्या आत दाखल करायची असते। महाराष्ट्रात एकूण उमेदवार किती, मतदारसंघ किती, 288। तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, महाराष्ट्रातल्या 100 उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केलेल्या आहेत हायकोर्टामध्ये, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी, म्हणजे 1/3 उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निवडणूक कंडक्ट करण्याच्या प्रक्रियेवरती आक्षेप घेतलेला आहे। ही ऐतिहासिक गोष्ट आहे आणि म्हणूनच मी जे मगाशी म्हटलं की ही भारतीय जनता पक्षाची बी टीम बनलेली आहे आणि तशा पद्धतीने ते निवडणूक घेत आहेत असंही सिद्ध झालेलं आहे ना, वारंवार सिद्ध होत आहे। आणि म्हणूनच आम आदमी पक्षाने सुद्धा 17C फॉर्म साधा आहे। मला सांगा, दिल्लीमध्ये एक 13,600
च्या आसपास एक पोलिंग बूथ आहेत. आता 17C फॉर्म म्हणजे एकूण किती मतदान झालं ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून द्या. याच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झाली ना लोकसभेची निवडणूक. अगदी लोकांनी प्रश्न विचारले, राजकीय पक्षांनी विचारले, निवडणूक आयोगाने 17C फॉर्म वेळेत उपलब्ध करून दिले नाहीत आणि 13,600 मतदारसंघा पोलिंग बूथमधले निवडणुकीचे 17C फॉर्म सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिले नव्हते. बरं, आम्ही ऑफिशियल लेटर दिलं तरी सुद्धा खरं म्हणजे ही आहे ना 3 ते 4 तासाची प्रक्रिया आहे. आम आदमी पक्षाने स्वतः वेबसाईट डेव्हलप केली बरं. आणि काल दुपारी आम्ही ते 17C फॉर्म उपलब्ध केल्यानंतर संध्याकाळी निवडणूक आयोगाला जाग आली. म्हणजे पारदर्शक पद्धतीने निवडणुका ज्या कंडक्ट करायला पाहिजे हा मूळ उद्देशच निवडणूक आयोग विसरलेला आहे आणि गोष्टी धनंजयजी, अपारदर्शक अगदी. पद्धतीने तुम्ही होत आहेत. भारतीय जनता पक्षावर हे जे काही सगळे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले जात आहेत. अजितजी, स्वागत आहे तुमचं. आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय तुमच्या पक्षाने संपादित केला, त्याबद्दल अभिनंदन देखील. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेतच. त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी असा आरोप केलेला भारतीय जनता पक्षावर की भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणजे निवडणूक आयोग आहे आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुका जिंकणं शक्य होतंय तुम्हाला. नाही, सर्वप्रथम तर आम्हाला ज्या पद्धतीनं अत्यंत घवघवीत असं यश दिल्लीकर जनतेनं दिलं, मी दिल्लीच्या जनतेचा अत्यंत नम्रपणे आभारी. मी स्वतः दिल्लीमध्ये प्रचाराकरता होतो बरं, आणि मी सकाळीच एका चॅनलला चर्चेला बसत असताना माझ्या शेजारी एक राजकीय विश्लेषक होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अरविंद केजरीवालांचा पराभव होऊ शकतो, कारण नवी दिल्लीमध्ये ज्या ठिकाणून परवेश वर्मा, साहेबसिंग वर्मांचे चिरंजीव अगदी, हो. निवडणूक होते, त्यांच्या प्रचाराकरता मी तिथे गेलेलो होतो आणि मी अत्यंत आत्मविश्वासानं सांगितलं आणि ते भाकीत खरं ठरलं याचा मनापासून आनंद होतो आहे. त्याचं कारण असं की एका सामाजिक आंदोलनामध्ये म्हणजे धनंजयराव शिंदे आता जे बोलत होते ते मी सगळं ऐकत होतो. धनंजयराव, माझी एक विनंती आपल्याला अशी असेल की ठीक आहे, आमचा आज विजय झालेला आहे, त्यामुळं मी फार असं तिखट टोचणारा आपल्याला बोलणार नाही. मी समजू शकतो आजचा दिवस आपल्या निमंत्रकांचाच थेट पराभव झाल्यामुळं तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं, अशी परिस्थिती आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची झालेली असणार. मी अजिबात आपल्याला आज दुखावणार नाही, परंतु माझं आपल्याला म्हणणं काय की आपण विश्लेषणात्मक चर्चा केली पाहिजे. आपण उच्च शिक्षित आहात, स्वतः महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये आपण गेली अनेक वर्ष काम करताना आपल्याला ओळखतो, आपण अनेक वेळा चर्चेतही भेटतो, पण तार्किक चर्चा केली पाहिजे ज्याला काहीतरी आधार आहे. निवडणूक आयोग बी टीम आहे असं जेव्हा आपण म्हणता त्यावेळेला मग आता जे आम आदमी पक्षाचे लोक निवडून येतील या निवडणुकीमध्ये, मग ते तुम्ही निवडणूक आयोग तुम्ही मॅनेज केला का त्यांना निवडून देण्याकरता? काय होतं सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला आपण बोलतो, वागतो आणि जसं आचरण करतो त्याचा परिणाम लोकांच्या मनावरती होत असतो. आणि मला थोडंसं इतिहासामध्ये गेलं पाहिजे. लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय की एका ठिकाणी आता अण्णा हजारेंची मुलाखत सुरू होती, लाईव्हला मी सुद्धा तिथं होतो. बरं, मी हे सगळं आंदोलन सुरू असताना मी पत्रकार होतो, मी हर्षवर्धन यांच्याबरोबर तिथं खाली जमिनीवरती झोपलोय राळेगण सिद्धीला. हे सगळं आंदोलन कव्हर केलेलं आहे. त्यावेळेला ही जी सगळी मंडळी यायची त्यांनी अण्णा हजारेंना काय सांगितलं, त्यांना कसं आंदोलनाकरता तयार केलं. आणि कसं असतं ना, असत्यावरती आधारित असलेली कुठलीही गोष्ट ती फार काळ टिकून राहू शकत नाही. अजितजी, मी तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतो. एक महत्वाची अपडेट प्रेक्षकांना दाखवूयात. महत्वाची बातमी समोर येते, ती बातमी आपण पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भाजपच्या मुख्यालयामध्ये जाणार नसल्याची महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. संध्याकाळी 7:30 वाजता ते दिल्लीमधील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर ते संबोधन करणार आहे. ज्या ज्या राज्यांच्या निवडणुका होतात भारतीय जनता पक्षाला यश मिळतं, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरल्याप्रमाणे संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयामध्ये जात असतात आणि त्या ठिकाणी ते विजयोत्सव साजरा करत असतात. तर संध्याकाळी 7:30 वाजता ते भाजपच्या मुख्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या विजयोत्सवाला सुरुवात होणार आहे. आणि अनेक छोट्या पुस्तकं त्यांनी लिहिली. तो काळ जेव्हा मार्मिकला सुद्धा छापताना खूप त्रास होता, त्या काळात त्या मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पंढरनाथ सावंतांनी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयामध्ये भेट देणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आता विजयोत्सवाला सुरुवात होत असल्याचं पाहायला मिळतं. अजितजी, मी तुमच्याकडे पुन्हा एक देतो, तुमचा मुद्दा पूर्ण करा.
पूर्ण करताना मला इतकंच सांगायचंय की विजय हा विजय असतो, पराभव हा पराभव असतो. त्याची कारणमीमांसा केली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. इतरांवरती आरोप देखील करा. आपण राजकारणामध्ये आहात, राजकीय पक्षांवर आरोप करा. पण घटनात्मक संस्थांना दोषी कसं धरता आपण? मग जिथं काँग्रेसला किंवा इतर पक्षांना ज्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला, तिथं त्यांनी काय केलं? माझी एक कळकळीची आणि नम्र विनंती अशी आहे की निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असा आरोप जर धनंजय शिंदे करत असतील तर तो अत्यंत गंभीर आहे, असंविधानिक आहे, राष्ट्रविरोधी आहे, असं सुद्धा अगदी. माझं म्हणणं आहे. राष्ट्रविरोधी आहे. बरं, देशाच्या तुमच्या तुमच्या याच वाक्याचं उत्तर धनंजयजी यांच्याकडनं घेऊयात. मात्र एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. एक महत्वाची बातमी समोर येते. शीला दीक्षितांचा मुलगा संदीप दीक्षित देखील आता पराभूत झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मुलगा विधानसभा निवडणूक लढवत होता, तो देखील आता पराभूत झाल्याची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. शीला दीक्षित यांच्या मुलाचा देखील आता या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, जो प्रश्न उपस्थित केलाय, त्याला आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे उत्तर देण्यासाठी आहेत. धनंजयजी, निवडणूक आयोग ही संविधानिक बॉडी आहे आणि घटनेचं कलम 324 ते 329 ह्या कलमाच्या अंतर्गत निवडणूक आयोगाच्या जबाबदाऱ्या आणि त्यांनी नक्की काय केलं पाहिजे हे अगदी स्पष्टपणे मांडण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भात कलम 49, कलम 61, सेक्शन 61 कॅपिटल ए, सेक्शन 100 अशा वेगवेगळ्या कलमांबरोबरच जे इलेक्शन मॅन्युअल वगैरे आहे तर त्याच्यात या संदर्भात त्यांची सगळी जबाबदारी काय आहे, सगळी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता गंमत अशी आहे की निवडणूक आयोग जर निवडणुका राबवत असेल तर त्या फ्री आणि फेअर होणं अपेक्षित असतं की नसतं? त्या फ्री आणि फेअर असायला पाहिजेत, त्या निरपेक्ष असायला पाहिजेत. मला वाटतं अजितरावांनी कदाचित मी मगाशी काय बोललो ते त्यांनी पूर्ण ऐकलं नसावं. तर मी असं म्हटलं की सुरुवात आपण साध्या 17C फॉर्मपासून करूया किंवा आपण सुरुवात निवडणुकीच्या तारखेपासून करूया. देशाचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला होतो. 1 फेब्रुवारीला जर अर्थसंकल्प होत असेल, जो त्याच्यानंतर जर 5-4 दिवसांनंतर दिल्लीसारख्या राज्याची विधानसभेची जर निवडणूक होत असेल आणि त्या अर्थसंकल्पामध्ये जर केंद्रात बसलेलं जे सरकार आहे ते जर दिल्लीत 50 ते 55% मध्यमवर्गीय राहत असताना देखील राहतात आणि मग मध्यमवर्गीयांना खुश करणारी 12 लाखापर्यंत करमाफीची योजना जाहीर करण्यात येत असेल आणि त्या करमाफीच्या बद्दल भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या काळात या उरलेल्या 4 दिवसांमध्ये त्याचा प्रचार प्रसार करून मध्यमवर्गीयांना जर स्वतःकडे जर आकर्षित करत असेल तर मग अशा वेळेस निवडणूक आयोगाने त्याच्यावरती काही भूमिका घेतली का? ठीक आहे, अर्थसंकल्प हा 1 वर्षातनं होतो. मग असं जर असेल, जर निवडणूक 4 दिवसानंतर असेल तर मग ती निवडणूक 4 दिवस अगोदर का नाही घेतली? सत्ताधारी पक्ष असेल किंवा कुठचाही पक्ष असेल त्याने त्या योजना तशा पद्धतीने डिक्लेअर केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कल्पना आहे, दिल्लीमध्ये सरकारी आस्थापनं खूप आहेत. केंद्रीय जी डिपार्टमेंट्स आहेत, सेंट्रल डिपार्टमेंट्स, त्यांची तिथे बरीचशी कर्मचारी राहतात तिथे आणि ते मतदार आहेत तिकडचे. 8वा पे कमिशन जो आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केला की नाही ह्या निवडणुकीच्या काळामध्ये? याचा फायदा कोणाला झाला राजकीयदृष्ट्या? त्या मतदारांवरती याचा प्रभाव पडला की नाही पडला? तर त्याचा प्रभाव नक्कीच पडला त्याच्यावरती. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साधी गोष्ट मी सांगतोय तुम्हाला, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सगळ्यांनी सांगितलेलं, म्हणजे एकूण मतं मोजणी किती झाली ती आणि मतं दिली गेली किती, म्हणजे टोटल वोट्स काउंटेड आणि टोटल वोट पोल्ड, याच्याबद्दलची जानकारी, याच्याबद्दलची माहिती लोकांना आजही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीची. अजितजींना बोलायचं. त्यामुळे हे जे मुद्दे आहेत, हे मुद्द्यांनुसार तुम्ही मगाशी म्हणालात की असंवाद्याने काय देशद्रोही, काय बोलताय तुम्ही? या देशाचा नागरिक आहे मी, मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. संविधानिक चौकटीत मला आरोप करायचा सुद्धा संविधानाने अधिकार दिलेला आहे. राष्ट्रद्रोही आम्ही नाही आहोत. अशा पद्धतीची वक्तव्य कृपया करू नका. मी सुद्धा याच्याहीपेक्षा कठोर वक्तव्य करू शकतो, परंतु तुम्ही जबाबदार आहात, मी सुद्धा जबाबदार आहे. आपण अशा पद्धतीने कृपया बोलू नका अजितराव, अशी माझी तुम्हाला विनंती राहील. माझ्या मुद्द्यांना तुम्ही जर उत्तर दिलं तर ते अधिक संयुक्त ठरेल असं मला वाटतं. बिलकुल, माझी कायम चर्चा ही अत्यंत संविधानिक पद्धतीने आणि मुद्देसूद असते. आता धनंजयजी, मी असं का म्हणालो आपल्याला की हे राष्ट्रविरोधी आहे, त्याचं कारण असं आहे
की यातनं आपलं आपलं देश चालवण्याकरता आपण प्रतिनिधी निवडून देत असतो. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माध्यमांमध्ये येऊन असे आरोप करण्यापेक्षा या यंत्रणेमध्ये काय त्रुटी वाटतात आपल्याला त्याच्या बाबतीत आपण न्यायालयामध्ये धाव घेऊन त्याच्यावरती कार्यवाही केलेली अधिक चांगली राहील. आता मी लोकशाहीची सौंदर्य स्थळ आपल्याला काही सांगतो. धनंजयराव, दोनदा तुम्ही भारतीय देशद्रोही जनता बोललात ना, पक्षाचं देशद्रोही बद्दल जरा मला सांगा, तुमचं एक्सप्लेनेशन काय आहे? काय काय तुम्ही बोललात की हे देशद्रोही वक्तव्य आहे. काय देशद्रोही वक्तव्य आहे सांगा मला राष्ट्रविरोधी आहे तुम्ही. असं मी म्हटलो आणि त्या नाही, वक्तव्यावरती- राष्ट्रद्रोही तेच, राष्ट्र म्हणजेच देश. काय त्याच्यामध्ये राष्ट्रद्रोह तुम्हाला काय वाटला? नाही, मला जाब विचारायचा असल्यास तो पत्रकार विचारतो. नाही नाही, मी तुम्हाला आपल्याला काय विचारतोय, सांगतो? तुम्ही मला जर राष्ट्रद्रोही वक्तव्य म्हणालात, तुम्हाला काय राष्ट्रद्रोह वाटला मी जे बोललो त्याच्यामध्ये? तुम्ही लोकांनी भारतीय जनता पक्षाचे निवडून प्रवक्ते आहात ना, मुख्य दिलेल्या सहमुख्य प्रवक्ते आहात, काय बोलताय तुम्हाला कळतं का? ओ धनंजय परवावारी सगळी हवा डोक्यात गेल्या तुमच्या. संविधानिक पद्धतीने तुमच्याशी बोलतोय. तुम्ही काय राष्ट्रद्रोही जबाब विचारता? राष्ट्रद्रोही म्हणालात ना काहीतरी. निवडणुकीमध्ये हरलात मी तेव्हा काय? विचारतोय राष्ट्रद्रोह काय केला याचं उत्तर द्या तुम्ही. राष्ट्रविरोधी म्हणजे आधी तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येत तुम्ही नाही. राष्ट्रद्रोही म्हटलं त्याच्याबद्दल मला उत्तर द्या तुम्ही. पडल्यानंतर तुम्हाला अजितराव त्रास होतोय का? अजितराव निवडणुकीमध्ये फालतू हरल्यानंतर बडबड तुम्ही करायची म्हणता नाही, गंभीरतेने की भारतीय चर्चा. जनता पक्षाची बी टीम आहे. राष्ट्रद्रोहीचा गुन्हा अर्थ दाखल काय केला पाहिजे होतो? तुमच्यावरती, तुमच्या वक्तव्याबद्दल. राष्ट्रद्रोहीचा अर्थ काय होतो? तुमच्यावरती गुन्हा दाखल केला राष्ट्रद्रोहीचा अर्थ पाहिजे. काय होतो याचं मला उत्तर द्या तुम्ही. मान्यवरांना अगं, मान्यवरांना बघा, विनंती आहे, बोलायचं नाही, काहीतरी मान्यवरांना फालतू बडबड करायची नाही. अगदी. तुम्ही असाल राष्ट्रद्रोही. अजितजी आणि तुम्ही धनंजयजी, राष्ट्रद्रोही असाल. दोन्ही मान्यवरांना कोण विनंती आहे, आपली सांभाळून बोलत चर्चा तुम्ही? आपली काहीतरी चर्चा फालतू बडबड करताय. आपली चर्चा डोक्यात गेलंय दुसऱ्या का दिशेने तुमच्या जाते यश? आहे. धनंजयजी, मी तुम्हालाही विनंती करतो आणि अजितजी, मी तुम्हालाही विनंती करतो की आपली सगळ्या चर्चा यंत्रणांना बटीक बनवून तुम्ही निवडणुका संविधानिक जिंकत आलेले पद्धतीने आहात. बोला. विचारलेल्या राष्ट्रविरोधी प्रश्नांची वक्तव्य उत्तरं द्यायची नाही. तुम्हाला आणि काहीतरी अशा अगदी अगदी गोष्टी दोन्ही बोलायच्या. दोन्ही मान्यवरांना तुम्ही माझी विनंती राष्ट्रद्रोही आहे. असं बोललेलं चालेल का मी तुम्हाला? अगदी दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की मुद्द्याचं आपली बोलायचं चर्चा नाही, ही काय? दुसऱ्या फालतू दिशेने बडबड जाते आहे. करायची, बोलायचं, चौकटीमध्ये निवडणुका अर्थहीन होतात. बोलायचं. त्या निवडणुकांमध्ये हरल्यानंतर तुम्ही असाल राष्ट्रद्रोही. काही बरोबर नाही. तुम्ही भारतीय राष्ट्रद्रोही जनता आहात पक्षाची असं मान्य बी करा टीम तुम्ही. आहे. तुम्ही दुसरी कुठली तरी टीका करा. समोरच्याला बोलताना तुम्ही सांभाळून बोलत त्याच्यामध्ये जायचं तुम्ही. उपस्थित करा, तुम्ही न्यायालयामध्ये फालतू जा, बडबड करायची नाही तुम्ही काहीतरी. आरोप करा. ही पद्धत आहे तुमची बोलण्याची. तुम्ही राष्ट्रवादी तुम्ही असाल. काही काय राष्ट्रविरोधीच बोलता आहे. तुम्ही? हे काहीतरी तुम्हाला अर्थ माझ्या असतो. वक्तव्याबद्दल आक्षेप विजयाने असेल तर तुम्ही उन्मादी होऊ नका. माझ्याशी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करू शकता. अशा मी तुम्हाला पद्धतीने राष्ट्रविरोधी जर म्हणालो. वागलात ना तर माझी जनता काही तुम्हाला हरकत नाही. सोडणार नाही. परंतु तुम्ही संविधानाच्या देशाच्या विरोधात काम जनतेनं करताय आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक प्रश्न विचारले तर तुम्ही कार्यक्रमाअंतर्गत अशा जाहीर पद्धतीने झालेल्या बोलताय. निवडणुकीत टेक्निकल तुम्ही मतदान बोलत करून नाहीयेत, लीगल निवडून तुम्ही बोलत दिलेल्या नाहीयेत. तुम्ही लोकप्रतिनिधींना काहीतरी फिजूल बोलताय आणि निवडणूक वरती आयोग विरोधकांना भारतीय तुम्ही जनता राष्ट्रवादी पक्षाची म्हणताय. बी टीम आहे असं म्हणणं हे राष्ट्रविरोधीच आहे. काय 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 बोलताय तुम्ही? मी काय म्हटलं तुमचा तुम्हाला सांगा मला तुमचा तुम्ही. नेता- मी टेक्निकल आणि लीगल माहिती टाकली. तुम्हाला माहितीये का मी आपल्या कोर्टात गेलोय की नाही गुरुत्व- गेलोय ते? महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोग- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग भारतीय जनता महाराष्ट्राच्या पक्षाची बी विधानसभेच्या टीम आहे असं म्हणतात निवडणुकीच्या तुम्ही. नंतर ऐकून घ्या, मी सांगतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक देतो आयोग तुम्हाला. भारतीय जनता तुम्ही पक्षाची तोंड बी कशी टीम आहे पडेल असं माझं म्हणतात ऐकल्यानंतर. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही घोटाळे झाले, गैरप्रकार झाले, हे पटले नाहीत म्हणून महाराष्ट्रातल्या 288 पैकी 100 उमेदवार कोर्टात जा. आम्ही इंडिया अलायन्सचे जे उमेदवार आहेत टीम आहे. हे बोलण्याचं काय काम आहे? त्यांनी इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे. ज्या ही ऐतिहासिक ऐकून घ्या ना आता. देशाच्या निवडणूक तुमच्याकडे आयोगानं उत्तर मी आयोजित उत्तर देतो केलेल्या तुम्हाला तुमच्या निवडणूक कार्यक्रमाबद्दल प्रश्नांची. शंका तेव्हा उपस्थित निवडणूक करणं हा आयोगाच्या राष्ट्रद्रोह. विरोधात सदोष निवडणूक राबवली, माझ्यावरती निवडणुकीच्या अन्याय आधी झाला म्हणून आपल्या काही शंका 100 असतील तर तुम्ही न्यायालयामध्ये गेलं उमेदवारांनी पाहिजे. निवडणूक आयोगाच्या विरोधात माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. जी निवडणूक कोर्टामध्ये जा आणि उमेदवाराने कोर्टामध्ये भांडा. 45 आता दिवसाच्या आत दाखल आपण करायची असते. लोकशाहीचा वेळ अशा निवडणुकीच्या वायफळ चर्चेत, नंतर बाष्कळ चर्चेमध्ये 45 घालवू नये दिवसाच्या असं माझं आत मत आहे. उमेदवाराने या इलेक्शन निवडणुकीच्या पिटिशन बद्दल दाखल केल्यानंतर आणि या ती निवडणुकीमधल्या इलेक्शन आम आदमी पिटिशनचा पक्षात निकाल झालेल्या हा 6 पराभवाबद्दल महिन्याच्या आत यावा लागतो जर आणि विश्लेषण ती करायचं प्रक्रिया झालं, ऑलरेडी सुरू झालेली आहे. तर मला असं परवाच्या वाटतं दिवशी माननीय की प्रकाश आम आदमी आंबेडकरजी पक्षाचे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये संयोजक, जी मांडणी राष्ट्रीय केली निमंत्रक त्याची असलेले तुम्ही वाचली अरविंद का? केजरीवाल मुंबई उच्च या न्यायालयाने निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला पराभूत ऑर्डर झालेले दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मनीष सिसोदिया 76 या लाख मतदार निवडणुकीमध्ये कशी पराभूत वाढली झाले. त्याच्याबद्दल तुम्ही काही सत्येंद्र बोलत जैन या नाहीये. निवडणुकीमध्ये 17 पराभूत सिंग झाले. फौज जे आहे एक 17 सी प्रकारे ज्याच्यामध्ये आम किती आदमी कशा पद्धतीने पक्षाच्या मतदान झालं याची सर्व माहिती असते. निवडणूक मुख्य आयोगाने केंद्राला 17 सी ची निवडणुकीत फॉर्मची पराभूत माहिती केल्यामुळे ही वेबसाईट वरती का नाही लोकांनी पाठवली? अगदी. महाराष्ट्रामध्ये धनंजयजी, गेल्या 6 आम आदमी महिन्यामध्ये धनंजयजी, 39 लाख मतं कशी काय वाढली? महाराष्ट्राच्या ज्या लोकसंख्येपेक्षा पद्धतीनं जास्त मतदार कसे काय धनंजय वाढले? शिंदे या प्रश्नांची उत्तरं असंबद्ध देण्यात आलेली बडबड नाहीयेत. करतायत. ठीक आहे आणि तुम्ही धनंजयजी, मला म्हणताय अगदीच तुमचे सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात येत आहेत. आपण अजितजींना देखील बोलण्यासाठी थोडा वेळ देऊयात. त्यांचे देखील मुद्दे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू देत. अजितजी, अत्यंत गंभीर आरोप धनंजय शिंदे यांचे आहेत. हे बघा, त्यांनी आरोप केले ते कोर्टात जातील. लोकशाहीवरती जी चर्चा आहे
त्या चर्चेला अनुसरून आपण अगदी, बोललं अगदी. पाहिजे. आज दिल्लीमधल्या निवडणुकांविषयी चर्चा आहे. देशाच्या निवडणूक कार्यक्रमाविषयी त्यांना जे काय आक्षेप असतील त्यांनी ते न्यायालयामध्ये जावं. बरं. परंतु लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल, या व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होईल, अशी वक्तव्य करण्याचा भारतीय नागरिक म्हणून सुद्धा त्यांना अधिकार जर असेल असं त्यांना वाटत असेल तर असं करू नये. ते संविधानिक दृष्ट्या त्यांच्या अधिकारात येत असलं तरी नैतिक दृष्ट्या आपल्या देशाबद्दल अशा पद्धतीच्या व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करणं मला काही पटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.